ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे। विधानसभा अध्यक्षांकडून फुटलेल्या गटाला मंजुरी देण्यात आली आहे। ऋतुव्रत बॅनर्जी सोबत टीएमसीचे तब्बल 60 विधायक हे आता वेगळे झालेत। ऋतुव्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे। तृणमूल काँग्रेसमध्ये आता महाराष्ट्र पॅटर्न सारखं चित्र निर्माण झालंय। ऋतुव्रत बॅनर्जी सोबत टीएमसीचे 60 आमदार आहेत। तृणमूल काँग्रेसमधल्या महाराष्ट्र पॅटर्नची आता देशभर चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान विधानसभा अध्यक्षांकडून या फुटलेल्या गटाला परवानगी मिळाली आहे, मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, खरं तर विधानसभेच्या निकालानंतर आता समोर येणारे दृश्य हे तृणमूल काँग्रेससाठी अत्यंत भयावह आहे, कारण उभी फूट पडली आहे। ममता बॅनर्जी आमच्या नेत्या म्हणत असले तरी 60 आमदारांनी हे बंड पुकारलंय, यावर शिक्कामोर्तब झालंय। शिवाजी, मात्र एक गोष्ट याच्यामध्ये समोर येते ती म्हणजे महाराष्ट्राशी मिळता जुळता याचा काहीतरी पॅटर्न दिसतोय। मात्र महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी मिळता जुळता पॅटर्न होता, सत्तेसाठी बंड होतं असं म्हणता येईल। सत्तेत जाण्यासाठी बंड झाले होते, मात्र या ठिकाणी सत्तेत जाण्यासाठी नाही तर पराभव झाल्यानंतर बंड झाले। सलग 15 वर्ष सत्तेत राहिल्या तृणमूल काँग्रेसमध्ये अशा पद्धतीची फाटाफूट होईल याची शक्यता कोणीही व्यक्त केली नव्हती। थोडेफार बदल होत असतात, मात्र थेट पक्षामध्ये 2/3 पेक्षा आमदारांची फूट या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळते। दुसरा मुद्दा हा आहे की ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी यांनी दिलेले विरोधी पक्ष नेत्याच्या पदाच्या विरोधात भूमिका घेताना तिथले बॅनर्जी म्हणून आहेत त्यांनी भूमिका घेतली। त्यांच्यासोबत 59 साधारण 60 ते 59 आमदार जे आहेत ते त्यांच्या सोबत आहेत। याच्यामध्ये त्यांचा विरोध हा ममता बॅनर्जी यांना नसून इथं विरोध हा अभिषेक बॅनर्जी यांना आहे असं सांगितलं जात आहे। आणि त्याच अभिषेक बॅनर्जी यांच्यावरती सध्या ईडीने धाड टाकलेली आहे। तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर ममता बॅनर्जी यांच्या समोर मोठी आव्हानं आहेत। आता या सगळ्या याच्यामध्ये फक्त आमदार सोबत आल्यानं पक्षावरती ताबा मिळवता येणार नाही। आता जो हा गट समोर येत आहे या गटाला एक तर भाजप सोबत जावं लागेल, मात्र भाजपने त्यांना घेण्यास नकार दिलेला आहे। एक वेगळा गट स्थापन करून ते विधिमंडळात बसू शकतात, मात्र ते पक्षावरती ताबा सांगणार का हे महत्वाचं आहे, कारण विधिमंडळासोबतच संसदेचे देखील खासदार त्यांच्या सोबत असणं गरजेचं आहे। सध्या जर विचार केला तर ममता बॅनर्जी यांचे एकूण 40 ते 41 खासदार आहे, 29 लोकसभेमध्ये खासदार आहेत। त्यामुळं हे सर्व खासदारांची 2/3 सदस्य संख्या त्यांच्या सोबत असणं गरजेचं आहे। दुसरीकडे म्हणजे यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पक्षाची जी विंग असते, एक असतो राजकीय पक्ष, एक असतो एक विधिमंडळ पक्ष असतो। पक्षाची जी विधिमंडळ पक्षासोबतच राजकीय पक्ष देखील सोबत असणं गरजेचं आहे। त्याचमुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे त्या निष्कासित केलेल्या आहेत। आता फ्रंटल ऑर्गनायझेशन मधील जे त्यांचे नवीन फळी ज्या आहेत त्या उभ्या करतील आणि त्या फळीतील नेते हे ममता बॅनर्जी यांच्या सोबत असतील। त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी देखील त्या स्ट्रीट फायटर आहेत, त्या समोर येऊन लढणाऱ्या आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती ममता बॅनर्जी यांच्या समोर मोठ्या अडचणी आहेत, पक्षात फूट पडलेली आहे। अद्यापर्यंत तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी आम्ही तृणमूल काँग्रेस आहोत जसं की शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सांगितलं तसं सांगितलेलं नाही। मात्र ममता बॅनर्जी यांच्या समोरच्या अडचणी वाढलेल्या आहेत। अभिषेक बॅनर्जी हे टार्गेटवरती आहेत। अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी सध्या ईडीची टीम पोहोचलेली आहे, सर्च ऑपरेशन सुरू आहे, सीआयडीने देखील त्यांना तलब केलेला आहे। तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे होते।